ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाण्यातील खोपट परिसरात दत्त जयंतीचं औचित्य साधून शिवदत्त शक्ती पायी ज्योत यात्रा सोहळा आयोजक सचिन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. दत्त जयंती सोहळा ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र नारायणपूर येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी जात असतात. या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र नारायणपूर येथील शिवदत्त ज्योत दरवर्षी ठाण्यात दाखल होते. याही वर्षी ही परंपरा खोपटमध्ये जोपासण्यात आली. दत्त जयंतीनिमित्त श्री क्षेत्र नारायणपूर शिवदत्त शक्ती पायी ज्योत यात्रा ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. आयोजक समाजसेवक श्री सचिन मारुती भोसले यांच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबादेवी ठाणे ते श्री क्षेत्र नारायणपूर अशी शिवदत्त शक्ती पायी ज्योत यात्रा खोपट येथे दाखल झाली. यावेळेस मोठ्या संख्येने भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतला. ज्या भाविकांना श्री क्षेत्र नारायणपूर येथे दर्शनाला जाता येत नाही ते या ठिकाणी आवर्जून येऊन दर्शन घेत असतात. यावर्षी देखील मोठ्या संख्येने भाविक या कार्यक्रमात सहभागी झाले. 25 वर्षांपासून हा उपक्रम सुरू असल्याचं श्री सचिन भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. लाडके नेते आणि पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, तसेच आमचे ठाण्याचे खासदार श्री नरेशजी मस्के साहेब आणि श्रीकांतजी शिंदे साहेब, जे आपले लोकसभेचे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या सहकार्याने आम्ही ही कामं करतोय. तर असंच आम्ही ही कामं करत राहू आणि देवाचा आशीर्वाद आम्हाला मिळत राहू ही सदिच्छा. दरवर्षीप्रमाणे यंदाही इथे दत्त ज्योत यात्रा ही त्यांचं आयोजन केलेलं आहे. ही ज्योत यात्रा आम्ही 2000 साली मुंबादेवीवरून चालू केलेली आणि श्री क्षेत्र नारायणपूर इथे घेऊन जातो. आज आता यावर्षी 25वं वर्ष आहे. त्यामुळे तिथे दरवर्षीप्रमाणे इथे भाविकांचा तीर्थप्रसादाचा तसेच जेवणाचा लाभ इथे असतो. इथे एक साधारणतः 300 ते 400 भाविक ज्योत यात्रेचे येतात आणि आपल्या परिसरातले असे जवळजवळ 1,500 भाविक इथे रोज जेवण करतात आणि मग इथून पुढे प्रस्थान करतात. श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास केंद्र ठाणे येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दत्त जयंतीचा सोहळा उत्साहात साजरा होतो आहे. दिनांक 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचं 37वं वर्ष आहे. दत्त जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी एकत्र येत असल्याचं चित्र बघायला मिळालं. काल या ठिकाणी नित्यस्वाहाकार आणि स्वामी याग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर आज नित्यस्वाहाकार याग गीताई याग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दत्त जयंतीनिमित्त या ठिकाणी विविध प्रकारच्या सामूहिक प्रार्थनांचं देखील आयोजन करण्यात येत आहे. गुरुचरित्र वाचन तसंच नित्यस्वाहाकार, आरती, नैवेद्य, प्रसाद, विशेष याग, सामुदायिक पाठ, सामुदायिक औदुंबर प्रदक्षिणा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री स्वामी समर्थ. आज एकादशी आहे आणि त्यातून आज गीताई जयंती आहे. त्याच्यामुळे आज आमच्या इथे मठामध्ये गीताई याग आणि त्याच्याबरोबर विष्णू सहस्त्र नामावली याचं आपण हवन करणार आहोत. आणि त्याचबरोबर उद्या आपला महत्त्वाचा याग आहे, मंगळवारी चंडी याग आहे. सप्तशती, दुर्गा सप्तशती पाठाचं हवन वगैरे होईल. 11 विड्यांचं हवन होईल. हा सगळा कार्यक्रम आपण सकाळी 11 नंतर करणार आहोत. त्याच्यामुळे महिलांनी उद्या मोठ्या संख्येने याच्यामध्ये उपस्थित राहून आईसाहेबांच्या चरणी आपली सेवा रुजू करावी अशी मी सगळ्यांना केंद्रातर्फे विनंती करत आहोत. शिवसेनेचे दिवंगत उपनेते माजी आमदार अनंत तरे यांची कन्या दक्षता तरे आणि माजी नगरसेवक महेश्वरी संजय तरे यांचा मुलगा विशाल यांच्या विवाहप्रसंगी काल शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब आशीर्वाद देण्यासाठी आले होते. यावेळेस उदबाठाचे खासदार संजय दिना पाटील, माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळेस वधूवरांना आशीर्वाद दिले. मुंबई आमच्या साहेबांची नाही कुणाच्या बापाची अशी घोषणाबाजी देखील यावेळेस कार्यकर्त्यांनी केली. या विवाह सोहळ्याला वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, खासदार बाळामामा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी पवन कदम तसंच इतरही मान्यवर उपस्थित होते. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख श्री किरण नागती साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रभागामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे, ठाणे शहरामध्ये स्वतःचं वेगळंपण सिद्ध करणारे माननीय श्री किरण नागती साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख श्री किरण नागती साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रभागामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे, ठाणे शहरामध्ये स्वतःचं वेगळंपण सिद्ध करणारे माननीय श्री किरण नागती साहेबांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाण्याच्या प्रतिष्ठित विद्याप्रसारक मंडळाच्या 90 वर्षांच्या वाटचालीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर, डॉक्टर महेश बेडेकर, VPM संस्थेचे व्यवस्थापन समिती सदस्य, हितचिंतक आणि स्नेही उपस्थित होते. यावेळेस जोशी बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निधी खाडीलकर यांनी सरस्वती वंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. लोक शिक्षणापर्यंत पोहोचू शकत नसतील तर शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवू या तत्त्वज्ञानावर आधारित विद्याप्रसारक मंडळाच्या 90 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणारा माहितीपट देखील यावेळेस सादर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांसाठी शेल्टर उभारण्याचे, वाढती संख्या रोखण्यासाठी निर्बीजीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ठाणे महापालिकेकडून अद्यापर्यंत शेल्टर उभारण्यात आले नाहीत. तसेच ठाणे महापालिकेकडून एकही दवाखाना चालवला जात नसून निर्बीजीकरणही गेल्या वर्षभरापासून बंद आहे. शिवाय निर्बीजीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरून उचललेले श्वान गायब होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न
जटिल होऊ लागला आहे. भटक्या श्वानांना अन्न देणाऱ्या प्राणीमित्रांना मारहाण केली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. की आपल्या ठाणे शहरामध्ये स्ट्रे डॉग्ससाठी एकतरी शेल्टर आहे का? तर माझ्यामध्ये एकही शेल्टर नाही आहे. क्लिनिक्स आहेत का? वेटरनरी क्लिनिक्स आहेत का? तर महानगरपालिकेचं इतकं हजारो कोटीचं बजेट असताना कुत्रे मांजरींवर तर त्यांचं लक्षच नाही आहे. तर त्यांचं लक्ष वेधण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे. होतं आहे असं की गेले कित्येक दिवस आम्ही बघतोय की काही रस्त्यावरच्या कुत्र्यांना घेऊन गेलं जाते स्टेरिलायझेशनच्या नावावर. पण स्टेरिलायझेशन केल्यानंतर त्यांना परत आणून सोडत आहेत का तिकडे? तर त्यांना सोडत नाही. मग आमच्या मनात एक प्रश्न उद्भवतोय कि ते कुत्र्यांना उचलतात तर घेऊन कुठे जातात? मैं खुशरू बाचा बोल रहा हूँ, कोलशेड रोड सिद्धेश्वर गार्डन से। मेरा टीएमसी से यही रिक्वेस्ट है कि जो सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर दिया है उसमें ये बोला है कि पहले आप सीक्वेंस बताया है, पहले आप शेल्टर्स बनाओ, फिर उस जहाँ से उठाना है, जैसे पब्लिक इंस्टीट्यूशंस लाइक एजुकेशनल इंस्टीट्यूट, यूनिवर्सिटीज़ वगैरह, वहाँ पे फेंसिंग करो, नोडल ऑफिसर अपॉइंट करो, फिर कुत्तों को उठाओ। आप वो सीक्वेंस फॉलो करो। आप पहले कुत्तों को उठाने का शुरू मत करो। आपके पास शेल्टर कहाँ है, फेंसिंग कहाँ है, पहले आप उल्टा मत प्रोसेस शुरू करो। जो सीक्वेंस में बोला है वही सीक्वेंस आप। बेसिकली अभी क्या हुआ है कि हमारे पास ऑलरेडी ABC रूल था, एनिमल बर्थ कंट्रोल रूल, विच वाज ऑलरेडी देयर। अभी ये जो SC ने किया है, सुप्रीम कोर्ट ने किया है, ये उसको it is completely opposite, what is being going on. So the problem is that though residential complexes is not part of this final verdict, however people are unable to understand that residential complexes are not being counted, and still people in the residential complex, the haters have got empowered to such an extent that they want us to stop feeding the dogs, or they want the dogs to be relocated and say चलो इसको शेल्टर में भेजो। तो हमने इतने साल जो खुद के पॉकेट से डॉग्स को स्टरलाइज किया है, वैक्सीनेट किया है, खाना खिलाते हैं, ये सब बैक टू ग्राउंड जीरो हो गया है। सब एक ही क्वेश्चन आज पूछना चाहते हैं कि भाई हम तो यहाँ पे 200 साल से 5,000 साल से है। दिस प्रॉब्लम वाज नेवर देयर टिल 2024। लाइक व्हाट एग्जैक्टली हैपेंड इन 2024 कि 24 से लेके अब से हमारे बीच में इतने सारे प्रॉब्लम्स हो गए? क्या ये प्रॉब्लम्स पहले नहीं थे? देवेंद्र फडणवीस यांच्या देवाभाऊ या कॅम्पेनवरून आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कळवा परिसरामध्ये काही जणांनी छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे शिवमुद्रा ही झाकून टाकली, मात्र देवाभाऊ हा उल्लेख तसा शिल्लक ठेवला. यामुळे धार्मिक भावना दुखावणे, समाजात वैमनस्य पसरवणं, कट कारस्थान, बदनामी अशा प्रकारे गुन्ह्यांची मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच कळवा पोलीस ठाण्यामध्ये धडक दिली होती. या संदर्भात काँग्रेसने काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. महापालिकेच्या माध्यमातून शहर सुशोभीकरण केलेल्या भिंतींवर स्वप्रसिद्धीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून भित्तिचित्रांवर नेमकं कोणी रंगकाम केलं होतं? या रंगकामासाठी महापालिकेने परवानगी दिली होती का? अशा प्रकारचे सवाल काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहेत. ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी, निलेश पाटील, ॲडव्होकेट जावेद शेख, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी आणि काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी या संदर्भात सवाल उपस्थित केले आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.